या मार्गामध्ये घाई चालत नाही, न तातडी. काही समाधान प्राप्त होतं तर माणसं जास्त त्याच्या मागं लागतात. योग असो कोणता असो, या मार्गात हा कासवाच्या गतीनं चालायचा मार्ग आहे. हळूहळू तुम्ही एकदम शेवटची पायरी मला प्राप्त व्हावी अशी जर तुमची धारणा असेल तर मग त्रास होतो. आणि त्रास मग तो असाही होऊन जातो त्रास. आणि मग या अशा वेळेस एखाद्या वेळेस श्रद्धासुद्धा डळमळीत होते, काय रे मंदता येते, काय बाबा एवढं केलं पण अजून मला काही समाधान नाही, असं जर वाटत असेल तर ती काय रे मंदतेकडे जाण्याचा भाग येतो. नीट लक्ष देऊन आहे का, फार गोड आहे, समजणारला आहे. का बरं अजून मला प्राप्त झालं नाही, का बरं माझ्या मनासारखं होत नाही, असं जर मनात आलं तर समजायचं काय रे मंदता सुरू झाली. जी काय रे तुम्ही करून राहिले, जी भक्ती करून राहिले ती मंद होईल. काय रे मंद तिथून थोड्या थोड्या दिवसानं ती काय रे विपरीतता येईल. मग याच्याकडे जाय, त्याच्याकडे जाय, याच्याकडे जाय, त्याच्याकडे, असं होईल. फार गोड सूत्र आहे, समजलं तर फार चांगलं आहे. काय रे मंदतेतून काय रे विपरीतता आहे. आणि काय रे विपरीत जाऊन आपल्या इष्टाचं वरून लक्ष निघून जातं, आपल्या गुरुदेवाकडून लक्ष निघून जातं, दुसरीकडं जातं, तर मग काय रे नाश. मी सांगत नाही, शास्त्र सांगतं, तस्मा शास्त्रम प्रमाणम काय रे करतं. काय रे नाश करून घेऊ नका. जे दिलं ना तेवढंच समाधान म्हणा. जैशी तिथी आहे तैशा परीर आहे, कौतुक आहे संचित आहे.